हॅलो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चे चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरिया। ठीक आहे, आपल्याला प्रॅक्टिस सेट 44 नंबर बघायचा आहे। त्याच्या आधी बघा पेरिमीटरसाठी काही फॉर्म्युले दिले आहेत ते बघूया। काय दिलेले आहेत बघा, पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन। जर आपल्याला कोणता पण पॉलिगॉन दिलेला असेल तर पेरिमीटर कसं करायचं, इज इक्वल्स टू सम ऑफ लेंथ ऑफ ऑल द साइड। जेवढ्या पण साइड असतील त्यांची काय करायची, सम, म्हणजे काय होऊन जाते पेरिमीटर ऑफ दॅट पॉलिगॉन। ठीक आहे, आता बघा पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय साइड। याचा काय असते 4 मल्टिप्लाय बाय साइड, कारण स्क्वेअरच्या ऑल साइड आर सेम, म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय साइड। पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतो, इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ। इथं काय केलं आहे बघा, लेंथला एलने डिनोट केलं आहे आणि ब्रीथला बीने, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय एल प्लस 2 मल्टिप्लाय बाय बी। 2 जर कॉमन घेतला तर काय येईल, एल प्लस बी। हे जे फॉर्म्युले आहेत ते काय करायचे, लक्षात ठेवायचे, याच्यावरच आपल्याला सॉल्व करायचं आहे। ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट नंबर 44 काय दिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 1, इफ द लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल आर डबल, म्हणजे एक रेक्टँगल आहे त्याची जर लेंथ आणि ब्रीथ डबल केली, हाऊ मेनी टाइम द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी। ठीक आहे, बघा सपोज हा एक रेक्टँगल आहे, याची लेंथ आहे एल आणि ब्रीथ आहे बी। ठीक आहे, आणि सेम काय म्हटलेलं आपल्याला, जर हाच रेक्टँगलची जर लेंथ डबल केली तर काय होईल, याची लेंथ 2L होईल आणि याची ब्रीथ पण काय होईल 2B होईल। ठीक आहे, हा कोणता रेक्टँगल झाला, ओल्ड रेक्टँगल, आणि याला काय म्हणू आपण, न्यू रेक्टँगल। ठीक आहे, बघा कसं सॉल्व करायचं, काय येईल बघ, लेट एल बी द लेंथ ऑफ ओल्ड रेक्टँगल। ओल्ड रेक्टँगलची लेंथ किती आहे एल, अँड ब्रीथ किती आहे, अँड बी बी द ब्रीथ आहे। ठीक आहे, आता ओल्ड रेक्टँगलचा पेरिमीटर काय येईल मग, द ओल्ड रेक्टँगल पेरिमीटर इज इक्वल्स टू काय येईल, काय असतो आपल्या लेंथ जर एल आणि ब्रीथ जर बी असेल तर काय असतो फॉर्म्युला, 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ। ठीक आहे, बघा आता हे झालं आपलं ओल्ड रेक्टँगलचं पेरिमीटर। आता न्यू रेक्टँगलसाठी बघा काय येईल, बघा आता हे ओल्ड रेक्टँगलसाठी झालं, न्यू रेक्टँगलची लेंथ काय येईल, न्यू रेक्टँगल लेंथ काय येईल 2L, अँड ब्रीथ किती येईल, अँड ब्रीथ येईल 2B। डबल झाली ना, म्हणून काय केलं 2L आणि 2B लिहिलं। ठीक आहे, आता बघा द न्यू रेक्टँगल पेरिमीटर काय येईल, मग द न्यू रेक्टँगलचं पेरिमीटर काय येईल, द न्यू रेक्टँगल पेरिमीटर इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट काय असते, लेंथ किती आपली 2L प्लस ब्रीथ किती आहे 2B। ठीक आहे, मग कसं करायचं, आता हे 2 इथं दोन्ही ठिकाणी म्हणजे परत 2 कॉमन घेऊ शकतो आपण, काय येईल मग 2 मल्टिप्लाय बाय 2 इन ब्रॅकेट L प्लस B। ठीक आहे, म्हणजे ते बघा 2 इन ब्रॅकेट L प्लस B हे काय आपलं पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल आहे। ठीक आहे, म्हणजेच काय येईल, इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल, काय येईल 2 मल्टिप्लाय बाय पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल। ठीक आहे, म्हणजेच कोणतं रिलेशन आलं, 2 मल्टिप्लाय बाय पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल, म्हणजेच काय इन कन्क्लुजन, बघा काय इन कन्क्लुजन मग, हेन्स द न्यू रेक्टँगल पेरिमीटर will be twice that of the old rectangle। ठीक आहे, म्हणजे जुन्या रेक्टँगलचा जो नवीन रेक्टँगल आहे तो काय येईल ट्वाइस येईल। ठीक आहे, समजला क्वेश्चन तुम्ही लिहून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून।
ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल हाऊ मेनी टाइम द पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर विल दॅट द न्यू स्क्वेअर विल बी. ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे आपल्याला, स्क्वेअरची साईड किती असते, एका नॉर्मल स्क्वेअरची काय असेल, यस आपण बघितलं ना फॉर्म्युला काय होता, 4 इंटू साईड. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय असतो, 4 मल्टिप्लाय बाय साईड. ठीक आहे. मग बघा, लेट द लेंथ ऑफ each side of the square old square काय अजून करते, यस ओल्ड स्क्वेअरची किती आहे साईड, यस काय असते, स्क्वेअरच्या ऑल साईड काय असतात, सेम असतात. ठीक आहे. बघा मग पेरिमीटर काय येईल, द पेरिमीटर इज द देन पेरिमीटर ऑफ द ओल्ड स्क्वेअर काय असते, इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय साईड. म्हणजेच काय येईल, 4 मल्टिप्लाय बाय साईड काय पकडलेली आपण, यस म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय यस किंवा 4 इंटू यस सेम आहे. ठीक आहे. आता हे झाली आपल्या ओल्डवाले. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, इफ द साईड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल, जर आपण याची साईड जी आहे ती ट्रिपल केली तेव्हा किती पेरिमीटर येईल हे काढायचं आपल्याला. ठीक आहे. बघा काय कंडिशन सांगितलेली आहे, व्हेन द लेंथ ऑफ each side of the square is ट्रिपल दिलेली आहे. देन लेंथ काय येईल मग, देन लेंथ ऑफ each side of the न्यू स्क्वेअर काय येईल, तर ओल्डवाल्याची काय होती, यस होती, तर याची काय होईल, ट्रिपल म्हणजेच काय होईल, 3 इंटू यस साईड. ठीक आहे. तर बघा पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर काय येईल, न्यू स्क्वेअर काय येईल, पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय साईड. म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय साईड किती आहे, 3 यस म्हणजे 4 टू द काय येईल, बघा मी हा 3 समोर घेते, 4 नंतर लिहिते फक्त. 3 मल्टिप्लाय बाय 4 इंटू यस काय केलं, फक्त मल्टिप्लिकेशनमध्ये करू शकतो आपण असं. काय घेतलं, हा 3 समोर घेतला आणि 4 मागून घेतला. आता हा 4s काय आहे आपली, 4s बघा काय आहे आपलं, पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर आहे 4s. ठीक आहे. मग आपण काय लिहू शकतो याला, इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. ठीक आहे पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. हेन्स काय येईल मग आपलं, हेन्स द पेरिमीटर ऑफ द न्यू स्क्वेअर will become 3 times the perimeter of the old square. म्हणजेच नवीन जे स्क्वेअरचं पेरिमीटर आहे ते किती असेल, 3 टाइम द पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर. ठीक आहे. क्वेश्चन समजला. काय असते आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक स्क्वेअर आहे त्याची आपण काय घेतलं, ओल्ड स्क्वेअरची साईड घेतली यस. पण आपल्याला काय सांगितलं आहे की जर तो स्क्वेअर ट्रिपलने त्याची साईड वाढवत असेल तर काय होईल, मग आधी आपण ओल्ड स्क्वेअरसाठी पेरिमीटर काढून घेतलं, नंतर त्याची साईड काय घेतली, 3नी ट्रिपलनी वाढवून घेतली म्हणजे 3 इंटू यस केलं आणि नंतर याला सॉल्व केलं. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, गिवन अलॉंग साईड इज द डायग्राम ऑफ प्लेग्राउंड. ही डायग्राम दिलेली आहे प्लेग्राउंडची. इफ शो द लेंथ ऑफ इट्स साईड, काही आपल्याला लेंथ दिलेला आहे साईडच्या. फाइंड द पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड. आता ह्या प्लेग्राउंडचं पेरिमीटर काढायचं आहे आपल्याला. जर पेरिमीटर काढायचं असेल रँडम फिगरचं तर काय होतं, पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन काय होता, सम ऑफ लेंथ ऑफ ऑल द साईड.
म्हणजे त्याच्या ऑल साईडची काय करावं लागेल, सम करावं लागेल. ठीक आहे. आता बघा ह्या 3 साईड तर दिलेल्या आहेत आपल्याला. ही दिलेली आहे का, नाही, आणि ही पण नाही दिलेली. त्याच्या आधी हे फाइंड करावं लागेल. ठीक आहे. बघा मग काय येईल, हे बघा आधी काय काढू आपण, ए एफ काढू. कसं येईल, साईड ए एफ. साईड ए एफ बघा कशाने तयार होते, साईड ए एफ कशापासून तयार, पूर्ण दिलेली आहे, कशापासून, कशी होईल, बी सी आणि डी ई पासून. जर आपण हे आणि हे जॉईन केलं तर ही साईड होईल. आणि काय दिसत आहे, रेक्टँगल आहे. रेक्टँगलचे जर ज्या साईड असतात पॅरलल साईड त्या काय असतात, सेम असतात. म्हणजे साईड बी सी प्लस साईड बी सी प्लस साईड डी ई. ठीक आहे. आता बी सी किती दिलेली आहे, 15 मीटर, प्लस डी ई किती दिलेली आहे, 15. म्हणजेच काय येईल, साईड ए एफ इज 30. ठीक आहे. म्हणजेच ही पूर्ण जी साईड आहे ए एफ ही किती, 30 मीटर. ठीक आहे. आता बघा अजून कोणती नाही दिलेली, एफ ई नाही दिलेली. कशी येईल एफ ई, बघा साईड एफ ई. साईड एफ ई बघा ही याला आहे का पॅरलल, बघा ही 10 इथपर्यंतच आहे. बघा ही 10 आहे इथपर्यंत, आणि ही एवढी जी समोरची आहे ही काय 5 आहे. म्हणजे हे 10 + 5 करावं लागेल. म्हणजे काय येईल, ही पूर्ण साईड येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, साईड इज इक्वल्स टू साईड ए बी प्लस साईड सी डी. म्हणजे काय येईल, ए बी काय 10 आणि सी डी आहे 5. म्हणजे 10 + 5 15 मीटर. ठीक आहे. आपल्याला दोनच काढायच्या होत्या. आता ही आली 30 आणि ही आली 50. आता आपल्याला काय काढायचं आहे, पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड. काय येईल मग, पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड इज इक्वल्स टू काय येईल, सम ऑफ ऑल द साईड. बघा इथून सुरुवात करते, साईड ए बी प्लस साईड बी सी, साईड बी सी प्लस साईड सी डी, साईड सी डी प्लस साईड डी ई प्लस साईड ई एफ किंवा एफ पी, साईड ई एफ प्लस साईड ए एफ. काय केलं मी, पेरिमीटर काढायचं असते म्हणजे काय करायची, ऑल साईडची सम. ठीक आहे, समजत आहे. आता व्हॅल्यू पुट करू. साईड ए बी किती आहे, साईड ए बी आहे 10 मीटर, 10 प्लस साईड बी सी 15. बघा साईड बी सी आहे 15, साईड सी डी किती आहे 5 प्लस साईड डी ई आहे 15 प्लस साईड ई एफ किती आहे 15 प्लस साईड ए एफ आहे 30. या सर्वांची जर सम केली तर काय येते 90 मीटर. म्हणजेच काय येईल कन्क्लुजन, द पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड इज 90 मीटर. ठीक आहे. बघा कशा पद्धतीने सॉल्व केलं. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, ॲज शो इन फिगर 4 नॅपकिन ऑल ऑफ द सेम साईज. ह्या फिगरमध्ये काय दिलं आहेत, 4 नॅपकिन दिले आहेत आणि सर्व काय सेम साईजचे आहेत. वेअर मेडअप फ्रॉम स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ. काय सर्व स्क्वेअर पीस आहेत क्लोथचं, त्याच्यापासून बनलेलं आहे. ऑफ लेंथ 1 मीटर, म्हणजे प्रत्येकाची लेंथ किती आहे 1 मीटर. ठीक आहे, 1 मीटर. व्हॉट लेंथ ऑफ द लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल द 4 साईड ऑफ ऑल द नॅपकिन. म्हणजे याला किती लेस लागेल या नॅपकिनला लेस करायसाठी. बघा काय येईल मग, साईड ऑफ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ किती येईल 1 मीटर. ठीक आहे. मग काय येईल, साईड ऑफ इच नॅपकिन, एका नॅपकिनची साईड किती येईल. ठीक आहे, काय येईल 0.5 मीटर. ठीक आहे. बघा मग काय येईल, लेंथ ऑफ
लेस that will be required for one napkin is equals to काय येईल, पेरिमीटर ऑफ द नॅपकिन. ठीक आहे. काय असते स्क्वेअरचं पेरिमीटर 4 मल्टिप्लाय बाय साईड, म्हणजेच काय येईल 4 मल्टिप्लाय बाय साईड किती आहे 0.5, म्हणजेच काय येईल 4 मल्टिप्लाय बाय 0.5 2 मीटर, म्हणजेच काय येईल पेरिमीटर ऑफ 4 नॅपकिन, पेरिमीटर ऑफ 4 नॅपकिन्स इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय 2, 4 टू जा 8 मीटर, म्हणजेच काय येईल 8 मीटर लॉंग लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 नॅपकिन, म्हणजे 4 नॅपकिनला लावायला किती लेस लागेल त्यांना 8 मीटर. ठीक आहे. समजला क्वेश्चन, इझी आहे. अशा प्रकारे मी ते प्रॅक्टिस सेट नंबर 44 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.